नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज असा नवरात्रीचा तिसरा दिवस। काल मी काय व्हिडिओ करू नाही कारण काल माझी थोडीशी गडबड होती। शुक्रवारची आमच्याकडे थोडी एक्स्ट्रा पूजा असतात त्यामुळे तर काल मला काही व्हिडिओ करूक मिळाक नाही। पण मी आजपासून असं ठरवलं आहे की जितक्या जमत तेवढा फुल डेली रूटीन म्हणजे काय करतो कसा करतो हा दाखवायचा। अर्थात ह्या जर दाखवण्यासारख्या असेल म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग असतात तरच मी दाखवतले, रोज रोज एकसारख्याच नाही दाखवते। त्यामुळे कधीतरी नसत कधीतरी असतात। सो हा थोडासा मिक्स असताला हा। तर आज शनिवार हा, आज तिसरा दिवस हा घटस्थापना झाल्यानंतर। तर आजच्या पूजेसाठी काल पण मी थोडीशी फुलं काढलेलं आहे, पण आजच्या पूजेसाठी मी गॅलरीतून पहिली सुरुवात करते आहे। आजची सुरुवात ही गॅलरीतनं इंट्रो देऊन चालू केलं आहे कारण आता मला ही जागा खूप आवडाक लागली आहे। ही दोनच झाडात माझ्याकडे, पण तरीसुद्धा ही जागा मला आवडाक लागली आहे। आणि रोज मला चाललेलं असतं की नवीन कळी खाय नाही येता कोणते मी त्याचे फांदी कटिंग करून लावू शकते, हा माझा रोज चालू असता। आणि त्याच्यासाठी मग त्याचे व्हिडिओ वगैरे बघणार, पण मी जितके व्हिडिओ बघते जोपर्यंत मला क्लॅरिटी मिळणार नाही की बाबा ह्याचे कटिंग्स मी कसे लावू ह्या जगताला की नाही तोपर्यंत मी काही कटिंग नाही करूच। त्यासाठी मी वेगवेगळे व्हिडिओज सध्या बघते आहे। त्या सगळं झाल्यानंतर मी नवीन झाडं लावीन तेव्हा मी दाखवीन। तर आजच्या पूजेसाठी माझ्याकडे फुलं नाही आहेत आणि आता ही फुलं असं तरी मोठी पण होतं। हळूहळू काल 2 दिवसच झाल्यात मी त्या मातीत भर घातले आहे, पण फुलांनी म्हणजे बऱ्यापैकी ग्रोथ धरलं नाही हा असं माका वाटतं। कारण जी फुलं अगदी छोटीशी होती, कारण मी एका रोज बघते सकाळ संध्याकाळ म्हणजे पूर्ण दिवसभर। आता मी बघते रात्रीचं फक्त मी त्यांना बघू घेणार नाही कारण बाहेर ठेवलेली असेल, थंडी खूप असता म्हणून, पण मी दिवसभरात त्यांना रोज बघत असते। तर त्या बघून खूप छान वाटतं। त्यामुळे मग असं ह्या नोटीस केलं आहे मी की ह्याची फुलाई म्हणजे फुलाक लागली आहेत जी अगदी छोटी छोटीशी होती। म्हणजे जसं की आता ह्या फुल मी दाखवू शकते बिकॉज कॅमेराकडनं दाखवणं इझी आहे। ह्या छोटूसा फुला एवढीशी ही वरची फुला होती जी मधली आता ज्यांनी बऱ्यापैकी आपली जागा घेतला नाही किंवा ज्यांनी आपल्या बऱ्यापैकी मोठी झाली आहे, तर ती फुलं मी आत्ता काढून घेतलं आहे ह्याच्या पूजेसाठी। आता ही माझी सगळी फुलं काढून झालेली आहे। आज मी थोडीशी एक्स्ट्रा फुलं काढले आहे कारण मग ती उद्या काय मिळतील आणि रोज रोज त्यांना कैची लावून त्रास देण्यापेक्षा बेटर आहे की एकच दिवस द्या। तर मी आज ही थोडीशी फुलं काढले आहे। ही उद्याच्या पूजेत पण होतली कारण भरपूर झाली आहेत। तर आता मी पटकन पूजा करून घेते कारण 11 वाजले आहेत आणि पूजेची सगळी वस्त्र वगैरे ती तयारी करेपर्यंत जातात 15-20 मिनटं सगळ्या भांडी बिंडी घासेपर्यंत। त्यामुळे मी आत्ता पहिली पूजा करून घेते आणि मग मी आजच्या जेवणात काय करते हे ताई तुमका दाखवते। तर आज करते सुंटाची कढी आणि तिलापिया फ्राय। कारण आज नॉनव्हेज म्हणजे चिकन वगैरे काय आणलेला नाही हा, त्यामुळे आज करतले हे। तर मी आता ऑलमोस्ट तयारी चालू केली आहे। तर मी काय बेसिक वापरते ते तुमका दाखव की मी कशी करते। आणि जर कोणाक म्हणजे येत नसा तसं कोण मिळतच नाही, म्हणजे माझे ब्लॉग तर काय कोण फॉरेनर बघूची नाही, कोणी इंडियनच बघतली आणि इंडियात कोणाक नॉनव्हेज येणार नाही हा क्वचितच असताला। त्यामुळे मी आज माझी रेसिपी दाखवते की मी कसा करते आणि शॉर्टकटमध्ये कसा करते दाखवते। माझी वाटणाची तयारी झाली आहे। त्याच्यात मी पहिला खोबरा घातलं आहे आणि मग अशी जेव्हा मी मासे फ्रीजमधनं काढून पाण्यात ठेवलेले तेव्हा मी ही सुकी मिरची आणि धणे थोडे असे भिजत घातलेले आहे। आणि मी हे तर घालतलेच आहे, ते धणे आणि सुकी मिरची तर घालतले आहे। त्याच्याबरोबर आणखीन मी लसूण ही 4 पाकळे घालतले आहे लसणीचे। त्याच्यानंतर हे उभं चिरलेलो कांदो घालतले आहे अर्धो अगदी छोटो घेतलेलं आहे, म्हणजे आमची आजी वगैरे आई म्हणायचे की जास्त कांदो बरं लागणार नाही मग श्वास येता, त्यामुळे आम्ही कमी वापरतो कांदो। आणि हे अख्खो टोमॅटो कारण माशाची आमटी आंबट तिखटच चांगली लागता त्यामुळे। आणि मी थोडीशी चिंच आणलेलं आहे येताना इंडियातून, ती फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळे ती घट्ट होता म्हणून मी एका थोडा वेळ बाहेर काढून ठेवलेलं आहे। आता ह्याच्यातली थोडंसं एक तुकडो मी त्याच्यात घालते। टोमॅटो घातलो तरीसुद्धा मी ह्या पण घालते, चिंच पण घालते कारण त्याने एक टेस्ट बरी येता। आणि हे मिरची एकदा धुतलेले आणि मग मी भिजत घातलेलं आहे ते आता ह्याच्यात घालते। आणि मी माका कधी वाटला ना म्हणजे अगदी असं वाटलं तर मोस्टली नाही, पण कधी वाटलं तर मी हिरवी कोथिंबीर सुद्धा वाटपात घालते, तर तुम्ही सुद्धा घालू शकतात। माझं ट्रायपॉड तुटल्यामुळे ना थोडीशी माझी कसरत होता, तर ह्याच्यातलं थोडंसं तुकडं म्हणजे साधारण 1 इंचभर तुकडं वगैरे मी घालतले कारण ऑलरेडी मी ह्याच्यात टोमॅटो घातले आहे। आणि हे असत मासे, हे तिलापिया आणि सुंटा असत आणि हे थोडेसे मासे आणलेले
तर हे थोडेसे मी कढीत घालतले जेणेकरून कढी थोडीशी टेस्टी होईल. नुसत्या सुंटांच्या आणि कढी तेवढी टेस्ट नाही येणार, पण आम्ही चलवून घेतो म्हणून ह्याच्यात ते असे काय काय 4 तऱ्हेचे 4 प्रकार घालूचे लागतात, वेगळ्या वेगळ्या काहीतरी घालून ते का टेस्ट आणूची लागतात. ह्या वाटप रेडी झालेलं आणि ह्याच्यात मी पाणी नाही घालू काय, पाणी घालूच्या आधी ह्या एवढा जाडा. आणि हे आपला इंडियन ही पद्धतच हा की भांडा धुवून घालूचाच असता, नाही तर पाप लागताला. त्यामुळे हा भांडासुद्धा मी धुवून तेवढासा पाणी घातलं आहे. माझ्या आजी एक सवय होती, ती कधीच माशाच्या आमटीत फोडणी नाही द्यायची, पण त्याच्यात असो कांदो घालायचे आणि जो अप्रतिम लागता. कधी जर तुम्ही ट्राय केलात तर असं वरनं नुसतं कांदो घालून बघा, छान लागतं. आता ह्याच्यात मी थोडासा मीठ घालते. वाटपात थोडीशी उकळी येऊन दे, कारण मी काय ढवळू काय नाही आहे, त्यामुळे त्या ढवळून पण घेत आहे. आणि थोडीशी उकळी इल्यानंतर मग मी हे मीठ लावलेले मासे त्याच्यात घालतले आणि वरनं 4 सोला टाकतले की मग उकळी इल्यानंतर आमटी झाली. आणि ह्या साईडला मी भात करून ठेवलेलं आहे. आम्ही नेहमी जसं की म्हटलं आहे आम्ही असं वाळून भात करतो, कारण की तो भात शिजताही व्यवस्थित आणि पचाकही बरं. इमर्जन्सी कधीतरी लावते कुकर, पण एरवी मी अशाच वाळवण लावून करते, म्हणजे व्यवस्थित शिजलेलं भात पचाकही हलको असतं त्यामुळे. आणि इकडे मी माशांकसुद्धा मॅरिनेट केले. मी एका लिंबू, मीठ, हळद आणि फक्त हिरवी मिरची पूड घातलं आहे, बाकी काहीही नाही घालू कर. रव्यात घोळवून मी डीप फ्राय करतलं आहे, त्याच्यासाठीचा सुद्धा तेल ठेवतं आहे. ह्या एवढासा तेल पुरे हा, कारण त्याचं तेल नाही तर नंतर उरतं आणि मग असंच काहीतरी नॉनव्हेजसाठी वापरूचं लागतं, त्यासाठी आठवडाभर एका सांभाळून ठेवचा लागता. आमटी उकळली आहे, कोथिंबीर घातलं आहे आणि ही 4-5 सोला घालतं आहे. आता मी हे का बंद करतलं आहे, कारण ह्याची फ्लेम खाली चालूच असतं आणि हे थोडंसं फास्ट आहे, त्यामुळे एका बंद करतलं आहे, झाकण ठेवतलं आहे, म्हणजे तोपर्यंत आता वाफेवर पण शिजताला. आणि माझं भात पण झालं, वाळून घेतलं आहे. आणि आता हे मासे फ्राय करून घेत आहे, म्हणजे मग झाला. आणि हे चरचरतात मासे, थोडेसे मासे झालेत, जी पहिलीच बॅच आहे ती झाली की मग थोडे भाजतले आणि बाकीचे रात्रीच्या ठेवतले. जेवण पण रेडी हा, तरवलेत मासे पण रेडी आहेत. आणि राजने सांगितलेलं की 5 मिनिटात मी पोचतोय म्हणून. मी जेवण वगैरे तर लावून घेतलं आणि आज नॉनव्हेज आहे ना, पोटातले सगळे कावळे ओरडतात, गो वाढ मका करून. त्यामुळे मी आता बाकी सगळं आवरून घेते, पाणी वगैरे घेते आणि तोपर्यंत इथे येत राज. आजचा माझा जेवण रेडी हा, आणि हे भाजलेले मासे. आणि रातचं सुद्धा जेवण वाढून ठेवलं आहे, पण तो अजून येऊ नाही हा, 5 मिनिटात येत आहे सांगून सुद्धा. आणि मग हा सगळं जेवण बघून ना भयंकर भूक लागलेली हा, त्यात ती लाफ्टर शेफ बघतंय है, त्याच्यामुळे तर आणखीन भूक लागलेली हा. सो मी जेवते, तुम्ही पण जेव घ्या. आणि आजच्या पुरता एवढाच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.